गोष्ट लग्नानंतरच्या प्रेमाची भाग 34। नमस्कार मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर न विसरता सबस्क्राईब करा। कथेचे यापूर्वीचे सर्व एपिसोड प्लेलिस्टमध्ये सेव्ह आहेत, पाहिले नसतील तर पहा। अनु मनातच हे पण ना, दरवाजा उघडा तरी काहीही करत बसतात। बरं झालं मी रूममध्ये थांबले नाही ते। अनुला खाली आलेलं पाहून नीलम बोलतात, अनु, अभि आत्ताच आला ना घरी, मग तू इथे काय करतेस? तू थांबायचं ना रूममध्ये त्याच्यासोबत। मॉम, आली मी ते आता डिनरची तयारी करायची आहे ना म्हणून। अगं, वेळ आहे डिनरसाठी। ही कॉफी अभिसाठी घेऊन जा। अभि लवकर घरी आला की त्याला कॉफी लागते। हे बघ, मीच येत होती तुमच्या रूममध्ये, तू आलीस खाली, हे एका अर्थी बरंच झालं। बोलतच त्या अनुच्या हातात कॉफीचा कप ठेवतात। त्यामुळे अनुला परत रूममध्ये अभिसाठी कॉफी घेऊन जावं लागतं। अनु रूममध्ये आल्यावर, अहो, तुमच्यासाठी मॉमनी कॉफी दिली आहे। ती टेबलवर कॉफी ठेवून जाऊ लागते। अभि बोलतो, मी पाहतोय घरी आल्यापासून तुला अनु, तुला माझ्या बाजूला थांबायला काय प्रॉब्लेम आहे? अनु, अहो ते मला तिला काय बोलायचं सुचत नाही। अभि बोलतो, मला माहिती आहे आता तुला काहीच काम नाहीये, ये बस इथे। तो तिच्या हाताला पकडून त्याच्या मांडीवर बसवतो। तो कॉफीचा मग हातात घेऊन तिच्या तोंडाजवळ नेत बोलतो, बायको, माझ्यापेक्षा जास्त तुला कॉफीची गरज आहे असं वाटतंय मला, पी तू कॉफी। ती बोलते, अहो नको, मला यावेळेस कॉफी पिण्याची सवय नाही मला। तो बोलतो, असू दे ग, एक दिवस माझ्यासाठी पी। तशी ती कॉफीचा एक सिप घेते, त्यानंतर तो पितो। दोघे जण आलटून पालटून कॉफी पितात। ती, अहो, मी कप ठेवून येते खाली। तो तिच्या ओठांवर बोट ठेवून, तू अशी अवघडल्यासारखी नको वागूस। ती त्याच्याकडे डोळे विस्फारून बघत असते। तो बोलतो, अनु, तू बायको आहेस माझी अन मी नवरा आहे तुझा। सो रिलॅक्स बायको, तू परक्यासोबत असल्यासारखी का वागत आहेस? आजच्यापेक्षा काल तू छान मन मोकळेपणाने वागत होतीस माझ्यासोबत। घरी सगळे आहेत म्हणून अशी अनकम्फर्टेबल वागत आहेस का तू? अगं, कोणी नाही येणार आपण रूममध्ये काय करत आहोत ते पाहण्यासाठी, आणि तसंही त्यांना जास्त घाई होती आपण एकमेकांना समजून घेऊन एकमेकांवर प्रेम करायला हवं याची। मी घेतोय ना तुला समजून बायको। अनु मान हलवूनच हो बोलते। तो, मला खूप प्रेम करायचं आहे तुझ्यावर बोलतो, पण तूच दूर जात आहेस, काय झालं? माझ्याजवळ काय येत नाहीस? बायको, फक्त तुझ्यासाठी मी आज ऑफिसमधून लवकर घरी आलोय, आपल्याला एकत्र वेळ घालवता यावा यासाठी। तो बोलत असतो आणि ती त्याच्याकडे पाहत असते। तोही शांत होतो आणि तिच्यात हरवतो। तो तिच्याकडे झुकत तिला किस करायला वागतो तसा त्याचा फोन वाजतो। दोघेही दचकून बाजूला होतात। ते मी जाते खाली बोलून ती पळतच पुन्हा खाली जाऊ लागते। अभि तिच्याकडेच पाहत फोनवर बोलत असतो। तो नजरेने बायको नको जाऊ बोलत असतो, पण अनु लाजून जाते निघून। आजी आजोबा येऊन बसलेले असतात डिनरसाठी, बाकी यायचे असतात अजून। आजीने पाहिलेलं असतं अनुला पळत आलेलं। आजी अनुला त्यांच्याजवळ बोलवतात। हा आजी आलेच, अनु बोलते। आजी मुद्दामच बोलतात, अनु, तू वरून एवढं पळत का आलीस खाली? काय केलं का अभिने तुला? तशी अनु ब्लश करू लागली। आजी, काही नाही केलं यांनी मला, ती लाजतच बोलते। ते मी, ती बोलतच असते तर आजी बोलतात, अनु, नको सांगू तू, मला कळलं सगळं। आणि आजी अनुकडे पाहून गालात हसतात। आजी अनुकडे पाहत असतात तर अनु वरून फोनवर बोलत येणाऱ्या अभिकडे एकटक पाहतच राहते। आजी अनुवरची नजर हटवून समोर पाहतात तर समोरून अभि येत असतो। आजी हळूच बोलतात, अनु, अभि खूप हँडसम आहे ना?
तुला त्याला पाहतच राहावंसं वाटतंय ना? तशी अनु भानावर येत जास्तच लाजून आजी आलीच मी बोलून किचनमध्ये जाते. आजीला तर अनुच्या साधेपणावर खूपच प्रेम येत होतं. आता डिनर करत असतात सर्व. अभिची नजर बस अनुवर असते. अनुने पाहिलेलं असतं अभि तिलाच पाहतोय ते. ती नजरेनेच माझ्याकडे असं पाहू नका प्लीज खुणावत असते. पण तो मुद्दामच तिला छळण्यासाठी तिच्याकडेच पाहत असतो. त्याच्या बाजूच्या खुर्चीत बसलेले आजोबा बोलतात, सोन्या किती पाहशील तिला? काय नजरेनेच खाऊन टाकतोस का तिला? माहिती आहे मला तुझीच बायको आहे ती, पण नंतर रूममध्ये गेल्यावर बघ किती पाहिजे तेवढं. तुझ्या असं पाहण्याने बिचारी अवघडली आहे बघ किती. ती मान सुद्धा वर करेना. अभि बोलतो, आजोबा मी सहजच पाहतोय तिच्याकडे. ती खूपच लाजते आजोबा. मी त्या नजरेने नव्हतो पाहत तिच्याकडे. आजोबा त्या म्हणजे कोणत्या नजरेने विचारतात त्याला. अभिही लाजतो आणि बोलतो, कोणत्याच नाही आजोबा. आजोबा अभिला बोलतात, तुम्ही आजकालची पोरं ना कसं वागतात ते आमच्या समजण्याच्या पलीकडचं आहे बाबा. अभि आता चुपचाप जेवू लागतो. अभिच्या मनात चालू असतं, बायको तू लाजताना पण खूप गोड दिसत आहेस. लाजऱ्या बुजऱ्या बायकोला पाहून तुझं लाजणं पण मला घायाळ करत आहे बायको. अभिचं जेवण झाल्यावर तो सर्वांच्या नजरा चुकवून गुपचूप अनुला डोळे मिचकावत लवकर रूममध्ये ये म्हणून इशाऱ्यामध्ये बोलून जातो. अनुचं मात्र सगळे असतात म्हणून लाजून पाणी पाणी होतं. अभि रूममध्ये आल्यावर तो अनुच्या रूममध्ये येण्याची वाट पाहत असतो. अनु काही लवकर येतच नव्हती रूममध्ये. अरे यार, ही अनु पण ना किती उशीर करत आहे. तेवढ्या दरवाजातून आत अनु येते. ती बोलते त्याला, अहो काय कसे डोळे मिचकावत होतात तुम्ही खाली आणि कसं ते पाहत होतात एकटक माझ्याकडे. शी बाबा, तुम्हाला काही लाजच नाही वाटली का? आजूबाजूला घरातले सगळेच होते. मला खूप लाजल्यासारखं झालं. कसं वाटत होतं मला. अभि अनुजवळ येत, बायको का लाज वाटत होती तुला? मी तुझा नवरा आहे आणि मी माझ्या बायकोकडे पाहत होतो. मी माझ्या बायकोकडे पाहून डोळे मिचकावत होतो. पाहायचं ही नाही का मी तुझ्याकडे? ती त्याच्यापासून दूर जात, शी बाबा तुम्ही ना. ती बोलायची थांबते. तसा अभि एका हाताने तिचा हात पकडून तिला स्वतःजवळ थांबवून घेतो आणि दुसऱ्या हाताचं बोट तिच्या ओठांवर ठेवतो. तशी ती फ्रीज होऊन त्याच्याकडे पाहू लागते. बायको किस कर मला, बोलतो अभि तिला. ती अहो लाजून लाल होते ती. अहो काही काय नाही नको, मला माझी कॉलेज बॅग भरायची आहे म्हणून ती त्याच्या हातातून सुटून जाऊ लागते. पण त्याची पकड एवढी घट्ट असते, त्याच्या पकडीतून सुटणं तिला अशक्य असतं. तो बोलतो, अनु यू आर माय वाईफ. तू हक्काने मला किस करू शकते. किती लाजते अनु तू. अहो खरंच मला खूप लाज वाटते. मी नाही करू शकत तुम्हाला किस. तो अनु मला नाही ऐकायचं नाही. ती अहो प्लीज नको ना. तो आता ओके ठीक आहे. तू समोर तर बघ, टेन्शन नको घेऊस. तो बोलतच तिला जवळ घेतो. तशी अनु त्याच्या खांद्यावर डोकं ठेवते. अभि बोलतो, अनु किती वेळ काय करत होतीस खाली एवढा वेळ? किती वाट पाहायला लावलीस मला. मी खूप खुश आहे अनु तू माझ्या आयुष्यात आहेस म्हणून, आणि मी स्वतःला खूप लकी समजतो तू माझी बायको आहेस ते. तो बोलतच तिच्या ओठांचा ताबा घेतो. तिला काही समजायच्या आतच अभि तिला किस करू लागलेला. तिचे डोळे मोठे होतात पण नंतर तीही विरघळते त्याच्या स्पर्शात. तसे तिचे ओठ विलग होतात. तोही मग त्याची जीभ आत सरकवतो. तो बेभानपणे तिच्या ओठांवर राज्य गाजवतो. त्याच्या आवेगाला मॅच होणं अनुला शक्यच नसतं. तिला नव्हतं जमत त्याला पाहिजे तशी साथ द्यायला. ती फक्त डोळे बंद करून त्याला अनुभवत होती. बराच वेळ तिला श्वास घेता येत नव्हता.
म्हणून ती तिच्या दोन्ही हातांनी त्याला स्वतःपासून बाजूला करू लागते. त्याला पण कळतं तिला श्वास घ्यायला त्रास होतोय ते. तो बाजूला होतो थोडं तिच्यापासून. ती श्वास घेते तसा तो परत तिच्या ओठांचा ताबा घेतो. काही वेळातच तिचे श्वास वाढतात. ती मोठमोठ्याने श्वास घेऊ लागते. तसा तो बाजूला होतो आणि तिला मिठीत घेतो. ती अहो मला फ्रेश व्हायचं आहे, जाते मी बोलते. कारण त्याच्या जवळ असल्याने तिला काही सुधरत नव्हतं. त्याचा स्पर्श तिला हवाहवासा वाटत असतो. सुखावत असतो त्याचा स्पर्श तिला. पण तिला भीतीही वाटत असते. ती जाते फ्रेश व्हायला. अभि तिला काही न बोलता ओके फ्रेश होऊन ये बोलतो. तो मनातच बायको तू माझीच आहेस आणि मी तुझाच, अशी घाबरू नकोस बायको. त्याने एक दीर्घ श्वास घेतला. आता कुठे त्यांच्या प्रेमाला सुरुवात झाली होती. अजून तर पूर्ण आयुष्याचा प्रवास करायचा होता तिच्यासोबत त्याला. अनु तू अशी घाबरत राहिलीस तर कसं निभावणार आपलं, तो स्वतःशीच म्हणाला. त्याच्या डोक्यात विचार चालू असतानाच ती येते फ्रेश होऊन. ती त्याच्या बाजूला येऊन बसते थोडं अंतर ठेवून आणि त्याला विचारात हरवलेलं पाहून बोलते, अहो काय झालं, कसला विचार करताय एवढा. त्याने तिच्याकडे बघितलं. काही न बोलता तिच्या डोळ्यात बघत होता फक्त तो. ती खरंच सॉरी, तुम्हाला वाईट वाटलं ना. पण मी मुद्दाम नव्हती गेली. मला फ्रेश व्हायचं होतं म्हणून गेलेली. तो तिचा हात हातात घेत, अनु मला तुझं मन, हृदय आणि शरीर सगळं माझं झालेलं हवंय. अनु तू माझी बायको आहेस. तुझी काळजी घेणं, तुझ्या गरजा पूर्ण करणं मी माझं कर्तव्य समजतो. मग त्या इमोशनल असो किंवा मेंटली असो. ती त्याच्या डोळ्यात तिच्यासाठी खूप असीम प्रेम पाहत होती. त्याच्या स्पर्शातही तिला प्रेमच जाणवत होतं. इकडे सोनिया अस्वस्थ होत होती. तिच्या डोळ्यासमोर येत होतं सतत डायनिंग टेबलवरील ते दृश्य. अभि अनुला कसा प्रेमाने छळत होता ते. त्यामुळे तिला झोप येत नव्हती. ती स्वतःशीच ही अनु पण ना, शेवटी तिने ओढलंच अभिला स्वतःच्या जाळ्यात. पण मी काय एवढा विचार करते अभिचा. मी अभिवर प्रेम कधीच केलं नाही. लहानपणापासून आम्ही एकत्र लहानाचे मोठे झालो. मी माझा जीवनसाथी तो व्हावा या नजरेतून त्याच्याकडे कधीच पाहिलं नाही. मॉमच्या हट्टासाठी, पैसा प्रॉपर्टीसाठी मला नको अभिच्या मागे लागायला. मी अभिला चांगलंच ओळखते. त्याला कधीच कुठल्या मुलीविषयी आकर्षण, प्रेम नव्हतं. आणि आता त्याच्या मनात अनुविषयी प्रेम भावना निर्माण होत असतील तर चांगलंच आहे. किती खुश आहेत मामा मामी, आजी आजोबा. माझी मॉम सोडलं तर घरातील सर्वच त्या दोघांसाठी खूप खुश आहेत. मला वाटतंय मी मॉमला समजवायला गेली तरी मॉम माझं काहीच ऐकणार नाही. मला दिसतंय अभिला माझ्याविषयी काहीच भावना नाहीत आणि इथून पुढे कधी वाटणारही नाहीत त्याला माझ्याविषयी भावना. कारण तो अनुवर प्रेम करू लागलाय. असं असताना मी माझा वेळ त्याच्यासाठी फुकट घालवायला नको. मला इथे राहायला नको. मी ते मॉमच्या नजरेसमोर राहिली तर मॉमच्या डोक्यात माझे आणि अभिविषयीचे विचार चालू राहणार. नाही, नको राहायला मला इथे. मला निघून जायला हवंय इथून, असा विचार करतच सोनियाला झोप लागते. कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.